कारण महायुतीचं सगळं जे सिस्टम आहे तो एक परप्रांतीय तो ठरवतो, कारण तो एजंट आहे. ते महायुतीचा फंड कुठं टाकला पाहिजे त्यांच्या फायद्यासाठी, अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी, मंत्र्यांच्या फायद्यासाठी. मेल केला होता CM ला केला, पण त्यांचा रिव्हर्ट मला काय. तुम्ही एजंटचा विषय काढला. महाज्योती बार्टी अशा संस्थेमध्ये एजंट घुसलेत म्हणजे नेमकं काय प्रकार आहे? एजंट म्हणजे त्यांच्या ज्या संस्था आहेत, एजंट ठरवतो कुठल्या संस्थेला काम द्यायचं. विद्यार्थ्यांचं भविष्य ते संस्था ठरवत नाही. संस्थेचा मूळ उद्देश काय आहे की जास्तीत जास्त गोरगरीब विद्यार्थी शिकले पाहिजे, हा मेन संस्थेचा उद्देश आहे. पण त्यांना संस्थेचं त्यांनी ठरवलंय, त्यांचा हिडन अजेंडा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मुद्दे पडले पाहिजेत. हाच मला वाटतं त्या संस्थेचा मेन उद्देश दिसतो. सर, महाज्योती, सारथी, बार्टी या संस्था ज्या आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पैसे दिले जातात या संस्थेमार्फत, आणि याच्यासाठी एक्झाम द्यावी लागते. त्याच्या ज्या जागा निघतात त्याच्यामध्ये अगोदर सारथीसाठी, महाज्योतीसाठी ह्या 1000 जागांची तरतूद होती. त्यानंतर एक्झाम घेतल्यानंतर जो रिझल्ट आला त्याच्यासाठी फक्त 100 जागा सांगितल्या की 100 जागांची फक्त भरती केली जाणार, आणि पोरांना 99% असून सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे. जवळजवळ म्हणजे 1000 पोरांनी फॉर्म भरले, त्याच्यापैकी 1000 पोरांनी अपेक्षेने पास व्हायला पाहिजे होते, त्यांच्या अपेक्षा होत्या, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर फक्त 100 पोरं तिथून पास होत आहेत, आणि 900 पोरांनी काय करायचं मग? तर अगोदर तुम्ही सांगायचं ना, तुम्ही डायरेक्ट 900 जागा का कमी करता? तुम्ही अगोदर का लेटर काढून सांगितलं आम्हाला परीक्षा द्यायच्या अगोदर? तुम्ही हा सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलींवरती अन्याय. इथं राहणारी पोरं, येणारी पोरं ही गोरगरीब घरची पोरं आहेत. तर आमची मागणी आहे सरकारला की तुम्ही जो दिलेला शब्द आहे तो पाळा, प्लस हे सारथी आणि महाज्योतीच्या ज्या गोष्टी द्या त्या जशा पहिल्या होत्या त्या तशाच आम्हाला पाहिजे. नाहीतर आम्ही विद्यार्थी, जसं तुम्हाला माहीत आहे विद्यार्थ्यांचं आणि MPSCच्या मुलांचं आंदोलन कसं असते, 8-8 दिवस आम्ही उठणार नाही, भले आमचा जीव गेला तरी चालेल. नाही, महत्त्वाची गोष्ट काय माहीत आहे का, इथं आलेले सगळे विद्यार्थी जे आहेत हे आहेत शेतकऱ्यांची. त्यातला एकही पोरगा काय कुठल्या कलेक्टरचा नाही किंवा कुठल्या आमदारचा नाही, खासदारचा नाही. आता खासदारच्या पोरांचं काय झालंय, त्यांना ह्याची गरजच नाही ना. आमच्यासारख्या गोरगरिबांची पोरं इथं येते, ती दिवस रात्र अभ्यास करते ती, आणि अभ्यास करून एवढं करून सुद्धा जर समजा तुम्ही आता परीक्षा द्यायची आणि परीक्षेच्या आधी एक काय 4-8 दिवस आधी किंवा 10-15 दिवस आधी तुम्ही जर ह्या जागा कमी करत असाल, ह्या जर सरकारनं आमचं नाही ऐकलं तर या सरकारला उलटं केल्याशिवाय हा विद्यार्थी शांत बसणार नाही. आमची अजिबात इच्छा नाही 15 दिवस राहिलेला असताना इथं येऊन थांबायची, बोलायची. आमची अभ्यासाची सध्या इच्छा, विद्यार्थी म्हणून आमचं काम काय, अभ्यास करणं. तुम्ही आम्हाला रस्त्यावरती उतरायला होताय, जी की आमची वैयक्तिक इच्छा नाही आहे, आम्हाला अभ्यास करायचा. आम्ही इथं घरदार सोडून कशासाठी आले? जो विद्यार्थी इथं पुण्यामध्ये येतोय ना, ते सर्व शेतकरी, सर्वसाधारण शेतकरीची मुलं येतात. ते येताना कर्ज काढून येतात, आणि इथं आल्यानंतर क्लासची फी वेगळी असते, मेसची फी वेगळी असते, रूमचं भाडं वेगळं असतं, क्लासच्या नोट्स वेगळे असतात. परत तुम्हाला सांगतो नाश्ता आला, विद्यार्थ्यांचं इकडं तिकडं खर्च, असं 10 ते 15 हजार रुपये मंथली खर्च असतो. असं त्यांना जवळजवळ जागा नसल्यामुळे 10 ते 15 वर्ष या इथं राहावं लागतं. त्यामुळे ह्यांचा जवळजवळ 10 ते 15 लाख रुपये, 20 लाख रुपये पोस्ट निघूपर्यंत एवढा खर्च जातो. ही सरकार शिक्षण क्षेत्रावरती 6,000 कोटी खर्च केलं. लाडकी बहीण योजना 33,000 कोटीचं त्यांचं बजेट आहे. तरीही लाडकी बहीण योजनेला जर त्यांनी इकडं शिक्षणाचा जर बजेट वळवत असतील तर खूप अवघड आहे. आपला भारत देश जगातला 4 नंबरला आणि जपानला मागं टाकले आपली इकॉनॉमी आहे. हे ज्यांनी दंड थोपटून सांगितलं त्यांनी ह्या विद्यार्थ्यांचा तुम्ही पाहत असाल तर इथं वेळोवेळी खूप विद्यार्थ्यांनी इथं सुसाईड केलेलं आहे. तर हा सुसाईड नसून ह्या व्यवस्थेने आपल्या राजकीय हव्यासापोटी घेतलेला विद्यार्थ्यांचा खून आहे, आणि ह्या विद्यार्थ्यांना केलेला खून हा सरकारला परवडणार नाही. त्यांच्या ह्याच्यात सरपंच त्यांनी व्हायचं, नगराध्यक्ष त्यांनी व्हायचं, जिल्हा परिषद सदस्य त्यांनी व्हायचं, आमदार त्यांनी व्हायचं, खासदार त्यांच्या घरातली व्हायची. तुमच्या बापाची पेंड आहे काही? विद्यार्थ्यांनी त्यांचं स्किल आहे. एखाद्या घरात 10 IAS अधिकारी असणं ही अभिमानाची गोष्ट आहे. एखाद्या घरात 5 PhD असणं ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. हा PhD धारक रिसर्च केल्यावर अमेरिकेसारख्या ह्याच्यात आपण त्यांचे प्रोडक्ट घेतो, कारण रिसर्च झालेत. मायक्रोसॉफ्ट, एलॉन मस्क हे कुठलं आले? रिसर्च झाल्यावर आले. आपण त्यांचे प्रोडक्ट इथं आपण घेतो विकत. मग इथं विद्यार्थ्यांना चालना द्या, त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करा ना, आपल्या देशातले स्वतःचे प्रोडक्ट रिसर्च करून तयार करा. ही शिकलेली चळवळी पोरं आहेत. दबलेला आवाज जर एकदा अनुभव म्हणून फुटला ना, मग तुमच्या त्या विधानसभेत सुद्धा राहणार नाही. मग पुणे शहरामध्ये पत्रकार भवन परिसरामध्ये, पत्रकार भवन परिसराच्या आजूबाजूला काही विद्यार्थी जमले होते, आणि हे जे पत्रक आहे हे पत्रक घेऊन घोषणा देत होते, आर्त हाक मारत होते, आणि शासनाला विनंती करत होते
नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण जाणून घेऊयात. या पत्रकामध्ये लिहिलंय, तरुणांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या भामट्यांचा धिक्कार. या शिक्षण घेणाऱ्या तरुणांच्या आयुष्याची कोण खेळतंय आणि काय हा गंभीर प्रकार आहे तो पाहूयात. आता विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत बघा. महाज्योती 90%, सारथी 90%, बार्टी 10% जागा कमी केलेल्या आहेत. महाज्योती ही जी संस्था आहे आपल्या महाराष्ट्र सरकार अंतर्गत, महाज्योतीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेता यावं वेगवेगळं आणि त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, विद्यार्थ्यांना चांगल्या चांगल्या नोकरी मिळाव्यात, चांगले उद्योगधंदे त्यांना करता यावेत, त्या दृष्टीने प्रशिक्षण दिलं जातं. विशेषतः स्पर्धा परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना या महाज्योती किंवा सारथी आणि बार्टी अंतर्गत परीक्षा घेतली जाते आणि दरवर्षी महाज्योतीचा जर विचार केला तर दरवर्षी 1000 कॅन्डिडेटला ते प्रशिक्षण देत असतात आणि या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना टायपेंड देत असतात किंवा विद्यावेतन देत असतात. तर इथं झालंय काय, महाज्योती 90%, सारथी 90% आणि बार्टी 10% जागा कमी केलेल्या आहेत. कंबाईन परीक्षा जागा वाढ झालेली नाही. PSI वय वाढ झाली पाहिजे. दिरंगाई तुमची मग शिक्षा आम्हाला का. PSI साठीचं जे काही ते वय वाढ झाली पाहिजे असे विद्यार्थ्यांची मागणी आहे. MPSC राज्यसेवाची जागा वाढ झाली पाहिजे. MPSCच्या इतिहासात सर्वात कमी जागा फक्त 150. AMVI हजारो जागा वॅकंट असून सुद्धा भरल्या जात नाहीत, तर त्या जागा भरल्या पाहिजेत असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. नॉर्मलायझेशन अन्यायकारक मेथड सर्व एक्झाम मधून काढण्यात यावी, त्याला अल्टरनेटिव्ह मेथड करावी असा सवाल विद्यार्थ्यांनी केला. आपण त्यांच्या बाईट्स प्रत्यक्ष पाहूयात नेमकं काय प्रकरण आहे ते. आणि महाज्योती अंतर्गत 90% विद्यार्थ्यांची डायरेक्ट कपात करून या 90% विद्यार्थ्यांचं कशा पद्धतीने नुकसान झालंय, नेमकं प्रकरण काय आहे ते प्रत्यक्ष आपण थेट विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊयात. सर, महाज्योती, सारथी, बार्टी या संस्था ज्या आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पैसे दिले जातात या संस्थेमार्फत आणि याच्यासाठी एक्झाम द्यावी लागते. त्याच्या ज्या जागा निघतात त्याच्यामध्ये अगोदर सारथीसाठी, महाज्योतीसाठी ह्या 1000 जागांची तरतूद होती. त्यानंतर एक्झाम घेतल्यानंतर जो रिझल्ट आला त्याच्यासाठी फक्त 100 जागा सांगितल्या त्यांनी की 100 जागांची फक्त भरती केली जाणार आणि पोरांना 99% असून सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये. जवळजवळ म्हणजे 1000 पोरांनी फॉर्म भरले, त्याच्यापैकी 1000 पोरांनी अपेक्षेने पास व्हायला पाहिजे होतं, त्यांच्या अपेक्षा होत्या, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर फक्त 100 पोरं तिथून पास होत आहेत आणि 900 पोरांनी काय करायचं. मग कुठेतरी हा त्यांच्यासोबत अन्याय होतोय. हा आता 10,000 रुपये खर्च, पुण्यासारख्या शहरात हा 10,000 रुपये खर्च खूप असतो, कारण की त्यांचा जवळजवळ वर्षभराचा खर्च कुठेतरी निघत असतो यातनं आणि हे कुठेतरी एक सहाय्य आहे त्यांच्यासाठी आणि त्याच्यातूनच हे अधिकारी घडत असतात. आता ह्या संस्थांचा उद्देश काय की अधिकारी जास्तीत जास्त घडले पाहिजे, तळागाळातल्या लोकांना, विद्यार्थ्यांना याचा लाभ भेटला पाहिजे, त्यातून आपल्या समाजाचा विकास झाला पाहिजे, हा उद्देश आहे. तर मग आमचं म्हणणं काय की ज्या जागा कमी केल्या त्या तुम्ही जागा पुन्हा द्या, तेवढ्या ते जे विद्यार्थ्यांचा लॉस झालाय तेवढा भरून काढा प्लीज. कारण की कुठेतरी आपण एक नागरिक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून ही कर्तव्य आहे आपलं की त्यांचा जो लॉस झालाय तो त्यांना भरून द्यावा. असं 10,000 रुपये जे मिळतात तुम्हाला विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी, त्याच्यामध्ये काय काय इनपुट असतं आणि फक्त पुणे शहरापुरतं, पुणे सिटी पुरतं मार्केटचं काय संपूर्ण महाराष्ट्राचा विषय? संपूर्ण महाराष्ट्राचा विषय असतो सर. आता याच्यामध्ये UPSC आणि MPSC या दोघी परीक्षांसाठी सहाय्य दिलं जातं. UPSC साठी 13,000 रुपये आणि MPSC साठी 10,000 रुपये दिलं जातं. आणि याच्यात जे असतं तर आमचा हॉस्टेलचा रेंटचा, म्हणजे हॉस्टेलचं रेंट, त्याच्यानंतर लायब्ररीचा, खाण्याचा जो खर्च असतो तो सुटत असतो, त्यामुळे आम्हाला घरून पैसे मागायची गरज नसते. आणि त्याच्यासोबतच प्लस अजून वेगळे क्लासेस दिले जातात, ते चॉईस करायला दिले जातात की कोणता क्लास चॉईस करायचा आहे असं. त्याच्यामुळे विद्यार्थ्याचा क्लासचा, राहण्याचा, खाण्याचा आणि लायब्ररीचा इतर खर्च देखील सुटत असतो. त्याच्यामुळे हा एक यक्ष प्रश्न आहे की 900 पोरांचा कुठेतरी हा लॉस झालेला आहे सर. तर हे भरून दिलं पाहिजे त्यांनी किंवा याच्यासाठी तरतूद केली पाहिजे. तुम्हाला जर जागा कमी करायच्या होत्या तर तुम्ही ही जाहिरात काढण्या अगोदर सांगायला पाहिजे होतं. तुम्ही रिझल्ट लावल्यानंतर असं अचानक करू शकत नाही.
मागील काही वर्षाचा काय अनुभव आहे? मागच्या वर्षी किती जागा होत्या आणि किती भरल्या गेल्या आणि किती जणांना त्याचं विद्यावेतन भेटलं? सर मागच्या वर्षी 1000 जागा होत्या, 1000 भरले गेल्या आहेत. त्यातली मी स्वतः एक आहे, कारण की मी सुद्धा महाज्योतीचं वेतन घेतलंय मागच्या वर्षी, त्याचा म्हणजे लाभ घेतला योजनेचा. परंतु यावेळेस असं झालेलं नाहीये. आणि यावेळेस माझ्या मैत्रिणीला 85% असून सुद्धा तिचं सिलेक्शन झालेलं नाहीये. ही माझी मैत्रीण तिचं 85% असून तिला सिलेक्शन झालेलं नाहीये. ही माझी मैत्रीण महाज्योती अंतर्गत तिला 98+ असून सुद्धा तिचं सिलेक्शन झालेलं नाही. म्हणजे काय आता महाज्योतीचा लाभ घेण्यासाठी 100% असणं गरजेचं आहे का? हा एक प्रश्न आहे. काय वाटतं मग सरकारची काय भूमिका आहे? याच्या काय संस्था निर्माण केलेल्या आहेत, यांचा जो मुख्य उद्देश आहे त्यापासून सरकार दुसरीकडे गेले आणि गळचेपी होते का विद्यार्थ्यांची? हो सर, आता ह्या संस्था म्हणजे कशासाठी आहे? खरं तर विद्यार्थी घडी म्हणजे अधिकारी घडावं यासाठीच आहेत ना. आणि जर 900 पोरांचं नुकसान होणार असेल तर ही संस्था कुठेतरी त्यांच्या मूळ उद्देशापासून वंचित होते. हे असंच झालं, कारण की याच्यापासून अपेक्षा असतात सर पुढे भरपूर मुलांना. तर तुम्ही ज्या ज्या जागा तुम्ही अचानक कमी केल्या त्या पुन्हा सारख्याच म्हणजे 1000 होत्या तेवढ्या तरी करा. आणि तुम्हाला जर जागा कमी करायच्या असेल तर पुढच्या वेळेस करताना तुम्ही अगोदर तसं याच्यात जाहिरात देतानाच द्या की आम्ही 100च जागा देणार आहोत. तुमचं अगोदर बजेट काय होतं, नंतर बजेट काय होतं हे तुम्ही ठरवा आणि सांगा व्यवस्थित. जर पोरांना माहिती असेल की 100च जागा तर 100च जागांसाठी फॉर्म भरतील, ते 1000च्या अपेक्षा लावून बसणार नाही ना. हा जो विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलेला प्रकार आहे, विद्यार्थी शिक्षणापासून आणि अधिकारी होण्यापासून वंचित राहण्याची भूमिका जी काही सरकारने आणि संबंधित संस्थांनी घेतलेली आहे, या बाबतीत तुम्ही संबंधित संस्था आणि सरकारशी काय पत्रव्यवहार केलाय का? पत्रव्यवहार मी केलेला आहे. पत्रव्यवहार आता हे मी हे केलेलं आहे. पत्रव्यवहार त्यांना पाठवलेत. महाज्योतीच्या संदर्भात त्यांनी जे जीई नेटचं 3500 विद्यार्थ्यांचं टेंडर काढलं होतं, त्यांना विनंती केली की 3500 विद्यार्थ्यांचं काढू नका, 1000 विद्यार्थ्यांचं तुम्ही टेंडर काढा, म्हणजे या जागा तुम्हाला कमी करता येणार नाही. कारण महाज्योतीचं सगळं जे सिस्टम आहे तो एक परप्रांतीय तो ठरवता, कारण तो एजंट आहे. ते महाज्योतीचा फंड कुठे टाकला पाहिजे त्यांच्या फायद्यासाठी, अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी, मंत्र्यांच्या फायद्यासाठी. मेल केला होता, सीएम ला केला, पण त्यांचा रिव्हर्ट मला काय आलेला नाही. एजंटचा विषय काढला, महाज्योती पार्टी अशा संस्थेमध्ये एजंट 100% नेमकं काय प्रकार आहे? एजंट म्हणजे त्यांच्या ज्या संस्था आहेत, एजंट ठरवतो कुठल्या संस्थेला काम द्यायचं. विद्यार्थ्यांचं भविष्य ते संस्था ठरवत नाही. संस्थेचा मूळ उद्देश काय आहे की जास्तीत जास्त गोर वगैरे विद्यार्थी शिकले पाहिजेत, हा मेन संस्थेचा उद्देश आहे. पण त्यांना संस्थेचं त्यांनी ठरवलंय, त्यांचा हिडन अजेंडा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मुर्दे पडले पाहिजेत. हा मला वाटतं त्या संस्थेचा मेन उद्देश आहे. सरकारी संस्था असताना थेट सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करून तुमच्या समस्या का सोडवत नाही? सरकारला फक्त राजकारण दिसलं की तिथं हस्तक्षेप करणार आहे. विद्यार्थी त्यांच्या लक्षात आलाय, हा विद्यार्थी झोपलेला आहे, हा विद्यार्थी आवाज उठवत नाही म्हणून सरकार ह्याच्याकडे दुर्लक्ष करते. पण विद्यार्थ्यांना माझं महाराष्ट्रातले आव्हान आहे, जिथं तुमचे प्रश्न असतील तिथं उभं राहा. आता ही वेळ आली आहे, कारण विद्यार्थ्यांच्या तुमच्या न्याय हक्कासाठी तुम्ही लढला नाही. विद्यार्थ्याच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. न्याय हक्कासाठी तुम्ही लढला नाही तर सरकार तुमच्यावर वारंवार अन्याय करील. 150 जागा काढलेत राज्यसेवेच्या, महाज्योतीच्या सारथीच्या जागा कमी केल्यात. बिल्डिंग बांधू नका, पण या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तुम्ही खर्च करा, हा माझा प्रश्न आहे त्यांना. असं का करते बरं सरकार? काय याच्या पाठीमागे? सरकारला सत्य सांगतोय ना, सरकारला हे विद्यार्थी शांत आहे, त्यांना कळलं की विद्यार्थी काही करू शकत नाही, आवाज उठत. पण आता सरकारला माझं आव्हान आहे की सरकार विद्यार्थ्यांना जागा करायचं काम हनुमंत अवघडे करणार आहे. आणि ह्या जागा नाही वाढल्या तर भविष्यात 100% तुम्हाला तीव्र आंदोलन दिसेल. सर, सरकार बिनधास्तपणे म्हणजे सरकारमध्ये असलेले मंत्री बिनधास्तपणे म्हणतात की एका घरातून 4-4, 5-5 विद्यार्थी पैसे मिळतात म्हणून पीएचडी सारखं शिक्षण घेतात. असं त्यांना त्यांच्या बोलण्यातून दिसतंय की सामान्य घरातल्या माणसांनी पुढे जायचंच नाही. याच्यावर विद्यार्थी म्हणून तुमचं काय मत आहे? त्यांच्या ह्याच्यात सरपंच त्यांनी व्हायचं, हा नगराध्यक्ष त्यांनी व्हायचं, जिल्हा परिषद सदस्य त्यांनी व्हायचं, आमदार त्यांनी व्हायचं, खासदार त्यांच्या घरातले व्हायचे. कोणत्या बापाची पेंड आहे काही? हा, विद्यार्थ्यांनी त्यांचं स्किल आहे. एखाद्या घरात 10 IAS अधिकारी असणं ही अभिमानाची गोष्ट आहे. एखाद्या घरात 5 PhD असणं ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. हा PhD धारक रिसर्च केल्यावर अमेरिकेसारख्या ह्याच्यात आपण त्यांचे प्रोडक्ट घेतो, कारण रिसर्च झालेत. मायक्रोसॉफ्ट, एलॉन मस्क हे कुठं आले? रिसर्च झाल्यावर आले. आपण त्यांचे प्रोडक्ट घेतो, आपण घेतो विकत. मग इथे विद्यार्थ्यांना चालना द्या, त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करा आणि आपल्या देशातले स्वतःचे प्रोडक्ट रिसर्च करून तयार करा. तुम्ही अशा मंत्र्यांना काय सल्ला द्याल की म्हणजे एखाद्या घरातून 5-5 किंवा 10-10 जरी एज्युकेटेड लोक झाले, PhD झाले,
किंवा अधिकारी झाली तर हे विकसित भारत होतं याचं लक्षण आहे. यांना भारत विकसित होऊ द्यायचं नाही, नाही काय नाही सांगाल? नाही, त्यांना काय झालं, त्यांचे गुलाम झाले पाहिजे सगळे हे विद्यार्थी. काय झाले पाहिजे, आता ही शिकलेली चळवळी पोरं आहेत. जपलेला आवाज जरी एकदा अणुबॉम्ब म्हणून फुटला ना, मग तुमच्या त्या विधानसभेत सुद्धा राहणार नाही. मग हा आवाज एकदा फुटला, विद्यार्थ्यांना मला तुम्हाला सांगणे, शांत राहू नका. अन्याय असेल तिथं आवाज उठवायचा प्रयत्न करा. मी जरी नसलो तरी तुम्ही स्वतः तुमच्या पद्धतीने जिथं असेल तिथं निषेध व्यक्त करायला शिका. भारत हा नाहीतर तुमच्या- तरुणांचा देश आहे. हा? ही तरुणांचं सळसळत रक्त जर उसळलं तर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदम एका सरकार उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. 90% जागा कमी करणं म्हणजे फारच धक्कादायक गोष्ट आहे. एजंटचा फायदा, एजंटचा फायदा आणि पर्संटाईल पद्धत काढली, पर्संटाईल मेथड, म्हणजे तिथंच त्याच्या चुपा थड लावायचं काम केलंय त्यांनी. विद्यार्थ्यांना थड लावायचं. सेम टायमिंगला पेपर दिलेत, 2:30 वाजता पेपर दिले, सेम पेपर सेम टायमिंगला पेपर, नॉर्मलायझेशन मेथड. ती 65 पडले त्याचे 88 85 झालेत आणि एकाला 65 पडले त्याचे 60 होते. ही नको, सरळ सगळ्यांना समान धोरण काढले ना, एकाच टायमिंगला तुम्ही एकाच टायमिंगला सगळे पेपर झाले पाहिजे. आणि ऑनलाईन घेण्याची एवढी गडबड काय, तुम्ही ऑफलाईन पेपर घ्या ना. ऑफलाईन घेऊन तुम्ही एमपीएस सारखा रिझल्ट लावा. तुम्ही ऑनलाईन घेऊ नका पेपर. तुम्हाला नॉर्मलायझेशन आम्हाला नकोच. ही कंत्राट पद्धत किंवा एजंट पद्धत जी आतमध्ये घुसलेली आहे, ही नष्ट व्हावी असं तुम्हाला वाटतंय का? मला वाटतंय सगळ्यांना वाटलं पाहिजे, विद्यार्थ्यांना नष्ट झाली पाहिजे आणि आपल्याला वाटून चालणार नाही. रॅश पद्धतीने आंदोलन करावं लागेल. लक्षात घ्या, हे आपला आवाज आहे, पहिल्यांदा प्रयत्न करतोय आपण, पण भविष्यात हे नाही झालं तर सगळ्याला रस्त्यावर उतरावं लागेल. आंदोलन झाली ती कुठे गेली आंदोलन करणारी? 90% जागा कमी झाल्या. आता महानगरपालिकेच्या आले, ठेवले काय शिपूड घालून कुठेतरी? तेव्हा ना आले तुम्ही, ते दिसतंय विद्यार्थ्यांचे 90. राजकारण दिसलं की ते येतात, राजकारण नसलं की विद्यार्थ्यांना कोणाचं पडलेलं नाहीये. हा हनुमंत गायगडे निस्वार्थीपणे त्यांच्यासाठी लढायला तयार आहे, फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे. आता शेवटचा प्रश्न, हे जे काय समस्या उद्भवली, विद्यार्थ्यांवरती अन्याय झालाय, हा सरकारने झालेली चूक दुरुस्त करावी, त्यांना तुम्ही काय अल्टिमेटम पुन्हा आता बावनकुळे साहेब येणार आहेत, त्यांना निवेदन देणार आहे. सरकारपर्यंत आमचा प्रयत्न करावा. 10 दिवसात त्यांच्या हातातला खेळ आहे. 50-60 कोटी त्यांच्यासाठी जास्त नाहीयेत. एखाद्या मिटिंगला बसल्यावर 50-60 कोटी तुम्ही खर्च करता. एखाद्या तुमच्या घरातलं लग्न असलं की लग्न होतं लंडन, पॅरिस, अमेरिका, 100 कोटी खर्च आहे. 400-500 लोक आणायची, येण्या जाण्याचा खर्च, याचा विचार केला तर 100 कोटी आहेत. विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा 50 कोटी खर्च करू शकत नाही. मग हे सरकार विद्यार्थी मग भविष्यात आता ठरवतील काय करायचं. नाही झालं तर तीव्र आंदोलन आहे, हा सरकारला माझा इशारा राहील. जो विद्यार्थी इथं पुण्यामध्ये येतोय ना, ते सर्व शेतकरी, सर्वसाधारण शेतकरीची मुलं येतात. ती येताना कर्ज काढून येतात आणि इथं आल्यानंतर क्लासची फी वेगळी असते, मेसची फी वेगळी असते, रूमचं भाडं वेगळं असतं, क्लासच्या नोटच्या वेगळ्या असतात. परत तुम्हाला सांगतो नाश्ता आला, विद्यार्थ्यांचा इकडे तिकडे खर्च, असं 10 ते 15 हजार रुपये मंथली खर्च असतो. असं त्यांना जवळजवळ जागा नसल्यामुळे 10 ते 15 वर्ष या इथं राहावं लागतं. त्यामुळे ह्यांचा जवळजवळ 10 ते 15 लाख रुपये, 20 लाख रुपये पोस्ट निघूपर्यंत एवढा खर्च जातो. हीच आई वडिलाच्या अंगावरचं बोजी कर्ज काढून त्यांनी पाठवले असते, त्याच व्याज भरून भरून थकलेले असतात ते लोक. तर ह्यांनी सर्व्हिस लागून ह्यांचं जेवढं सेटिंग होस तर सगळं व्यवस्थित शिस्त लागूस तर ह्यांचा किती खर्च येतोय ही कुणाला माहित नाही. त्यासाठी ही तीव्र आंदोलन आम्ही नंतर छेडणार आहे. यांना जर करायचं नव्हतं, यांना जर एवढ्या जागा काढायच्या नव्हत्या तर तुम्ही अगोदर का सांगितलं नाहीये की आम्हाला जागा काढायच नाहीत, आम्हाला शेतकऱ्यांच्या मुलांचं भलं करायचं नाही, गोरगरिबांचं आम्हाला भलं करायचं नाही, फक्त लाडक्या बहिणीचं गाजर दाखवायचं आणि आम्हाला फक्त मतदान लोकांचं घ्यायचं ना, आमची सत्ता बसवायची, एवढं जर तुम्हाला करायचं होतं तर अगोदर तुम्ही सांगायचं ना. तुम्ही डायरेक्ट 900 जागा का कमी करता? तुम्ही अगोदर का लेटर काढून सांगितलं आम्हाला परीक्षा द्यायच्या अगोदर? तुम्ही हा सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलींवरती अन्याय, इथं राहणारी पोरं, येणारी पोरं ही गोरगरीब घरची पोरं आहेत. त्याच्यामुळे ही एमपीएससी वरती आतापर्यंत अन्याय होता. एमपीएससी अन्याय करत आली किंवा एमपीएससी नाही म्हणणार पण सरकार अन्याय करत आले. शिवाय प्रत्येक एक्झाम ही एमपीएससीची कोर्टामध्ये अडकते. प्रत्येक वेळी काय ना काय गोष्टी घडतात. तर आम्हाला तुकाराम मुंडे सारखा सचिव एमपीएससी वरती पाहिजे का नको? तुकाराम मुंडे सारखा व्यक्ती आम्हाला एमपीएससी वरती सचिव म्हणून माणूस पाहिजे, तरच एमपीएससीचा कारभार हा सुरळीत होईल. शिवाय ह्या आमच्या ज्या कंबाईनच्या जागा वाढत प्रकरण आहेत त्या जागा वाढल्या पाहिजेत. पीएसआयची वय वाढ झाली पाहिजे. कालच सीएम ला कॉल करून केनेकर साहेबांनी सांगितले की बाबा आमची पीएसआयची वय वाढ झाली पाहिजे. तर सीएम ने काल शब्द दिलाय की तुम्ही या आणि आम्ही वय वाढ करून देतो किंवा जागा वाढ करून देतो. तर आमची मागणी सरकारला की तुम्ही जो दिलेला शब्द आहे तो पाळा. प्लस हे सारथी आणि महाज्योतीच्या ज्या गोष्टी त्या जशा पहिल्या होत्या तर तशाच आम्हाला पाहिजे. नाहीतर आम्ही विद्यार्थी, जसं तुम्हाला माहित आहे विद्यार्थ्यांचा आणि एमपीएससीच्या मुलांचं आंदोलन कसं असते, 8-8 दिवस आम्ही उठणार नाही, भले आमचा जीव गेला तरी चालेल,
पण ह्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही हा शेवटचा लढा देणार म्हणजे देणार. त्या आमच्या मागण्या सरकारनं गांभीर्याने ह्याच्याकडे लक्ष द्यावं, बस एवढीच मागणी आमची. की सरकारने लाडक्या बहिणीसारख्या योजना लाभाच्या थेट पैशाचा लाभ लाडक्या बहिणींना द्यायचा आणि ज्या लाडक्या बहिणींची लेकरं पुढं अधिकारी होणार आहेत यांचा पैसा काढून नेमकं हे कुठं टाकतायत, म्हणजे 1,500मध्येच त्यांच्या कुटुंबांचा जो काही डेव्हलपमेंट होणार आहे ती थांबवायची का यांना अधिकारी होऊ न द्यायचा हा प्लॅन आहे, इकडला पैसा तिकडं वर्ग करतायत का? नाही, महत्वाची गोष्ट काय माहित आहे का, इथं आलेले सगळे विद्यार्थी जे आहेत ना हे आहेत शेतकऱ्यांची. त्यातला एकही पोरगा काय कुठल्या कलेक्टरचा नाही किंवा कुठल्या आमदारचा नाही, खासदारचा नाही. आता आमदार खासदारच्या पोरांचं काय झालंय, त्यांना ह्याची गरजच नाही ना. आमच्यासारख्या गोरगरिबांची पोरं इथे येते ती दिवस रात्र अभ्यास करते ती, आणि अभ्यास करून एवढं करून सुद्धा जर समजा तुम्ही आता परीक्षा द्यायची आणि परीक्षेच्या आधी काय 4-8 दिवस आधी किंवा 10-15 दिवस आधी तुम्ही जर ह्या जागा कमी करत असाल तर मला सांगा, ही लाडकी बहीण योजना जी सरकारने केली ना ती काय ह्या गोरगरिबांचं चांगलं व्हावं म्हणून केलेलं नाही. त्यांना सत्तेत बसायचं, त्यांची सत्तेतली खुर्ची टिकली पाहिजे. आज मला सांगा, रोज एक पक्ष फुटतोय, रोज एक जण बाहेर जातोय, हा आपला मुद्दा नाही. पण महत्वाचा मुद्दा काय आहे, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्यांची अवस्था बघितली तर काय तुम्ही बघताय, पिकाला दर नाही आणि ह्या शेतकऱ्यांचीच पोरं या ठिकाणी शिकायला आहेत. आज मला सांगा, जिल्हा परिषदच्या शाळा सगळ्या बंद करत आणल्यात. आज ही जे अधिकारी होत आहेत कुठले होत आहेत, सगळी जिल्हा परिषद मध्ये शिकलेली पोरं अधिकारी होत आहेत. मग तुम्ही या शाळा का बंद करताय? शिक्षकांचा पगार देत नाही, शिक्षक आज मरायला लागलेत आणि ही शिक्षक मरायला लागले असताना ही जर पोरं, ह्या पोरांचं जर भविष्य अंधारात असेल तर तुमच्या सरकारला करायचं काय? सरकारचं तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय या 2.5 वर्षात सरकारचा कुठला निर्णय असा आहे की बाबा कोणता निर्णय त्यांनी घेतलाय की ह्या विद्यार्थ्यांचा असेल किंवा लोकांच्या हितार्थ आहे? आज हे आत्महत्या केली, आज ह्याचा हे झाला, पेपरला बातमी कुठली आली पाहिजे, कुठल्या तरी ह्या सरकारनं कुठला तरी एक शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय घेतलाय, या मुलांसाठी चांगला निर्णय घेतलाय. हा निर्णय बाजूला राहिलाय. हा सगळी शिंदेसेना फुटती गुवाहाटीला जाते. हे जे 50 कोटी येते त्याचं इकडं काय होत, पण तुम्ही शेतकऱ्यांसाठी या मुलांसाठी काय करणार आहे का नाही? मला सांगा, ह्या मुलांनी काय केलं पाहिजे? आता आम्ही असा निर्णय घेतलाय, आता आम्ही निवेदन तर देणार आहे. जर यातनं काय नाही झालं तर आझाद मैदानावर फार मोठं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन आम्ही निश्चित करणार आहे. या ठिकाणी मी शिवजयंती उत्सव प्रतिष्ठानच्या वतीनं आमचे नेते हनुमंतराव दायगुडे साहेब आहेत, मी दत्ताप्पा करे पाटील माळशिरस तालुक्यातनं या ठिकाणी इथं आलेलो आहे आणि माऊली कराडे या ठिकाणी आलेले आहेत. तर या सर्व विद्यार्थ्यांना आमचा सपोर्ट राहील, आमची दिशा ठरणार आहे. आमच्या आंदोलनाचं ह्या जर सरकारनं आमचं नाही ऐकलं तर या सरकारला उलट केल्याशिवाय हा विद्यार्थी शांत बसणार नाही, ही या ठिकाणी मी ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही विद्यार्थी म्हणून तुम्ही काय सांगाल? सर, मी एक MPSC स्टुडंट आहे. मी तुम्हाला सांगते, सरकार जे हे लाडक्या बहिणी योजनेवरती खर्च करते, तर मला असं वाटतंय की लाडक्या बहिणी योजनेवरती खर्च करते तर लाडक्या बहिणीला याची गरज नाही. ती जी मुलगी अधिकारी झालेली तिला कधी आवडेल असं मला वैयक्तिक वाटतंय. तुम्ही जागा काढत नाही, जागा नसतात. 1 वर्षी जागा तुम्ही काढता, PSIच्या 600 जागा असतात, 1 वर्षी 300 जागा असतात, 1 वर्षी 208ला मेरिट क्लोज होते, एकदा 240ला लागते. तुम्ही एकच ठरवा ना की बाबा एवढ्या जागा काढायच्या. सध्या तुम्ही बघताय किती गुन्हे घडतायत. बरं, पोलिसांची गरज आहे. तुम्ही PSI, माझा स्वतःचा रिझल्ट 0.50 नाही राहिला लास्ट इयर, म्हणजे मार्क्स असून आम्ही इन नाही होते आणि कधी कधी जागा नसतात. तर म्हणजे असा हा सगळा सीन आहे. तर माझी वैयक्तिक अशी इच्छा आहे की जागा वाढायला हव्यात. आमची अजिबात इच्छा नाही 15 दिवस राहिलेला असताना इथं येऊन थांबायची, बोलायची. आमची अभ्यासाची सध्या इच्छा, विद्यार्थी म्हणून आमचं काम काय, अभ्यास करणं. तुम्ही आम्हाला रस्त्यावरती उतरायला होताय, जी काही आमची वैयक्तिक इच्छा नाहीये. आम्हाला अभ्यास करायचा. आम्ही इथे घरदार सोडून कशासाठी आलोय? आमचे आई वडील कुणी आमदार नाही, कुणी खासदार नाही, मिडल क्लास फॅमिलीमधून, त्यातही आम्ही लोअर क्लास फॅमिलीतली लोक आहे, मिडल क्लास मधून सुद्धा. तर जराही आमची इच्छा नाही की इथं दरवर्षी इथं थांबायचं. दर महिन्याचा खर्च आमचा 15 ते 16 हजार रुपये इथं राहून येतो. मेस काही लागत नाही इथं राहताना. सांगा,
आमची जरा ही इच्छा नाही की इथे येऊन बोलणं किंवा हे करणं, आंदोलन करणं. आम्ही काही राजकारणी नाही, आम्ही कुठल्या ग्रुपचं नाही आहे, म्हणजे आम्ही ना भाजपचे ना काँग्रेसचे, आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही एक विद्यार्थी, भविष्य आम्ही देशाचं. तुम्ही आमचा विचार करावा, तुम्ही आमच्या मागण्या पोहोचवा सरकारपर्यंत, आणि माझी एवढीच इच्छा आहे की आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्या. महाज्योतीला दरवर्षी 1000 मुलांना स्टायपेंड मिळतो. ती संख्या 90% घटवून 100 मुलांना दिलेलं आहे. 2024ला हे सरकार महाज्योतीच्या मुलांच्या किंवा एक महाज्योतीच्या पाठिंब्यामुळे हे सरकार आलेलं आहे. लोकांना भेटले का 90% त्याचा डिक्रीज केलं नंबर, 1000 म्हणजे 1000 to 100 वर आलेलं आहे की नाही. मग महाज्योतींवर एवढं जर अन्याय करायला असेल तर पुढच्या वेळेस आम्ही महाज्योती एक ही ज्योत सरकारची पेटू देणार नाही, एवढंच सांगतो. आणि 50 ते 55% ओबीसी समाज आहे आणि फक्त 100 जागा काढल्या जातात. उलट 3 पट जागा काढल्या पाहिजे. ते 5000 ते 4000 पर्यंत जागा काढले. 100 जागा फक्त त्यांनी हे केले, ते 1000 काढले. 1000च्या पुढे जागा गेल्या पाहिजेत, नाहीतर तुम्हाला याचे परिणाम थोड्या दिवसात दिसतील. काय कसं डॉक्युमेंट आहे ते? काय हे कंबाईनची 2025 ची ऍड आहे, जी की अजूनही एक्झाम झालेली नाही. ती 2026 4 जानेवारी 2026 ला होणार आहे. सर ह्यात तर बघितलं तर सोला ओपनला 2 जागा आणि STI ला सर 0 जागा आहेत. आता मी ओपन मध्ये आहे, मला सरकारला एक विनंती आहे की मी एक्झाम द्यायची की नाही सांगा. सरकार शिक्षण क्षेत्रावरती 6000 कोटी खर्च केलं. लाडकी बहीण योजना 33,000 कोटीचं त्यांचं बजेट आहे. तरीही लाडकी बहीण योजना जर त्यांनी इकडं शिक्षणाचा जर बजेट वळवत असतील तर खूप अवघड आहे. आपला भारत देश जगातला 4 नंबरला आणि जपानला मागे टाकले आपली इकॉनॉमी आहे. हे ज्यांनी दंड थोपटून सांगितलं त्यांनी ह्या विद्यार्थ्यांचा तुम्ही पाहत असाल तर इथं वेळोवेळी खूप विद्यार्थ्यांनी इथं सुसाईड केलेले आहेत. तर हा सुसाईड नसून ह्या व्यवस्थेने आपल्या राजकीय हव्यासापोटी घेतलेला विद्यार्थ्यांचा खून आहे आणि ह्या विद्यार्थ्यांना केलेला खून हा सरकारला परवडणार नाही. त्यामुळे माझी एक सरकारला विनंती आहे की तुम्ही एक जास्तीत जास्त जागा काढण्याचा प्रयत्न करा. MPC मध्ये महाराष्ट्रात आतापर्यंत MPCतल्या सगळ्यात इतिहासामध्ये सगळ्यात कमी जागा 150 जागा आलेल्या आहेत. ते गेल्या वर्षी 850 ची ऍड होती बरं का. तर तुम्ही हा का करताय, असं विद्यार्थ्यांशी तुम्ही जीवनाशी का खेळताय, हा माझा एक सवाल आहे सरकारला. दिनांक 18/12/2025 वार गुरुवार, वेळ दुपारी 1 वाजता, स्थळ पत्रकार भवन. हनुमंत दायगुडे पाटील हे विद्यार्थ्यांचे जे प्रतिनिधी आहेत यांनी सर्व त्या विद्यार्थ्यांना घेऊन ते संबंधित मंत्र्याला निवेदन देणार आहेत. म्हणजे 90% विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान झालंय. हा अचानक शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि हे अचानकपणे हे विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. एका बाजूला शासन लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये देते, पण या लाडक्या बहिणींची लेकरं पुण्यासारख्या ठिकाणी बार्टी, सारथी आणि महाज्योतीमध्ये प्रशिक्षण घेत असताना यांच्यावर जो अन्याय होतोय, या लेकरांची जी काही दिशाभूल झाली, जी यांना या ठिकाणी वेदना होत आहेत, त्यांना अधिकारी व्हायचंय, पण त्यांना जे काही बार्टी अंतर्गत, सारथी अंतर्गत आणि महाज्योती अंतर्गत प्रशिक्षणासाठी म्हणून टायपेंड मिळतोय, तो जर काढून घेतला जात असेल तर विद्यार्थ्यांनी पुढे शिकायचं कसं आणि अधिकारी व्हायचं कसं. महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत गावखेड्यातून आलेले आहेत, त्यांचे आई वडील लोकांच्या शेतामध्ये खुरपणीचं काम करतात, लोकांच्या शेतीमध्ये शेतमजूर म्हणून काम करतात. काही अल्पभूधारक शेतकरी आहेत, काही ठिकाणून आलेले विद्यार्थी रिक्षा चालक, टेम्पो चालक, माल वाहतूक चालक, ड्रायव्हरची विद्यार्थी आहेत, काही कष्टकऱ्यांची मुलं या ठिकाणी विद्यार्थी आहेत, छोटा मोठा व्यवसाय उद्योग, रस्त्यावरती हातगाडी पतारी, भाजीपाला, फळे विक्रेते जे करणारी कुटुंब आहेत, उदरनिर्वाह करणारे, त्यांची मुलं या ठिकाणी आहेत, किंवा बांधकामावर काम करणारे बांधकाम मजूर असतील, बिगारीची कामं करणारे असतील, किंवा मिस्त्री म्हणून कामं करून पोट भरणारे लोक असतील. अशा सामान्य, सर्वसामान्य किंवा हमाली करून उदरनिर्वाह संसाराचा गाडा हाकणारी काही कुटुंब असतील. अशा कुटुंबातील मुलं अधिकारी व्हायचे स्वप्न पाहतायत आणि हे स्वप्न पाहून सरकार शिक्षणावरती काहीतरी बजेट खर्च करतंय आणि सरकारचं धोरणच आहे की विद्यार्थी शिकला पाहिजे, पुढे गेला पाहिजे, चांगल्या नोकरीला लागला पाहिजे, कामधंदा केला पाहिजे, असं धोरण असताना सुद्धा आणि त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्याला आर्थिक मदत म्हणून महाज्योती ही जी काही संस्था स्थापन केली, बार्टी जी काही संस्था स्थापन केलेली आहे आणि सारथी ज्या काही संस्था स्थापन केलेल्या आहेत, याचा उद्देशच आहे तळागाळातील संबंधित समाजातील मागासलेले समाज असेल किंवा वेगवेगळ्या जाती धर्मातील विद्यार्थी असतील, ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही की मोठमोठ्याला फीज भरून मोठमोठ्या शिक्षण संस्थांमध्ये जाऊन आपण काहीतरी
शिक्षण घेऊ शकतो. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर परीक्षा घेऊन क्वालिफाय ठरवलं जातं आणि दरवर्षी 1000 विद्यार्थी घेऊन त्यांना दरमहा 10,000 रुपये वर्षभरासाठी या ठिकाणी टायपेंड दिला जातो. त्याच्यामध्ये मग त्यांचं तिथं राहण्याचं असेल किंवा ट्युशन फीज असेल, याच्यामधून त्या 10,000 मधून खाणं पिणं आणि त्यांचा उदरनिर्वाह ते विद्यार्थी भागवत असतात. असं असताना जवळजवळ 90% विद्यार्थ्यांना अक्षरशः ही जे काही टायपेंड किंवा विद्यावेतन दिलं जात होतं दरवर्षी ते बंदच केले. अचानक शासनाने असा निर्णय घेतलाय. त्यासाठीच मला वाटतं की एका बाजूला तुम्ही लाडक्या बहिणीला महिन्याला 1,500 रुपये देऊन फक्त त्यांना काय आम्हीच दाखवून गप्प बसू देतात, त्यांच्या घरातली लेकरं शिकावीत, पुढे जावीत, अधिकारी व्हावीत असं वाटत नाही का सरकारला? मुद्दा तोच आहे. आपल्या सरकारमधील संबंधित मंत्री महोदयाने मध्यंतरी एक वक्तव्य केलं होतं की एका घरातले 4-4, 5-5 लोक PhD करतायत, पैसे मिळतायत म्हणून. अहो साहेब, एका घरातले मंत्री महोदय साहेब, एका घरातले 5-5 लोक जर PhD करत असतील तर शैक्षणिक दृष्ट्या आपला समाज, आपला महाराष्ट्र, आपला देश सुधारतोय, पुढारतोय आणि विकसनशील असलेला आपला देश विकसित होतोय. हे तर चांगलं उद्देश आहे. उलट ही चांगली साईन आहे, हे चांगलं इंडिकेशन आहे ना. उलट आपण खुश व्हायला पाहिजे, आनंद व्यक्त केला पाहिजे की एका घरात 4-4 PhD धारक होत आहेत. म्हणजे आपला महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा किती सुधारतोय. एज्युकेटेड लोक होत आहेत, शैक्षणिक दृष्ट्या अधिकारी होणार आहेत, उद्योगपती होणार आहेत. आनंद झाला पाहिजे. त्या मंत्री महोदयाला या विद्यार्थ्यांनी थेट सवाल केला, तुमच्या घरामध्ये 7-7 व्यक्तिमत्व लोकप्रतिनिधी मधून काम करतायत. कोणी खासदार आहे, कोणी मंत्री आहे, कोणी आमदार आहे, कोणी खासदार आहे, लोकसभेचे सदस्य आहेत, तुम्ही स्वतः मंत्री आहात. सर, आता ह्या संस्था म्हणजे कशासाठी आहे? खरं तर विद्यार्थी घडी म्हणजे अधिकारी घडावं यासाठीच आहेत ना. आणि जर 900 पोरांचं नुकसान होणार असेल तर ही संस्था कुठेतरी त्यांच्या मूळ उद्देशापासून वंचित होते. हे असंच झालं तर तुम्ही ज्या जागा तुम्ही अचानक कमी केल्या त्या पुन्हा सारख्याच म्हणजे 1000 होते तेवढ्या तरी करा. आणि तुम्हाला जर जागा कमी करायच्या असेल तर पुढच्या वेळेस करताना तुम्ही अगोदर तसं याच्यात जाहिरात देतानाच द्या की आम्ही 100च जागा देणार आहोत. तुमचं अगोदर बजेट काय होतं, नंतर बजेट काय होतं हे तुम्ही ठरवा आणि सांगा व्यवस्थित. जर पोरांना माहिती असेल की 100च जागा तर 100च जागांसाठी फॉर्म भरतील, ते 1000च्या पेक्षा लावून बसणार नाही ना.